हॅलो हॅलो जॉन्टी लवकर बाहेर या. चला तर मग ई ग्रुप मधील पहिली मॅच संपली आहे आणि आता दुसऱ्या मॅचसाठी सगळेजण तयार आहेत. त्या दुसऱ्या मॅचला बघण्यासाठी आणि त्या मॅचमध्ये असे दोन संघ एकमेकांसमोर येऊन उभे ठाकणार आहेत आणि त्या दोन्ही संघांना आपण इन्व्हाइट करणार आहोत. सो चला तर मग यानंतरची मॅच आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांना आमंत्रित करण्या अगोदर ड्रीम वर्ल्ड रिसॉर्टचे ओनर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य लाभले असे आमचे नरेशजी मेहर साहेब यांना विनंती करेल की आपण खेळपट्टीच्या दिशेने या. आदरणीय नरेशजी मेहर यांना विनंती करेल आपण खेळपट्टीच्या दिशेने यायचं. आपल्या शुभास्ते टॉस केला जाणार आहे. ड्रीम वर्ल्ड रिसॉर्टचे ओनर ज्यांच्या माध्यमातून नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 साठी आर्थिक सहाय्य लाभलंय त्यांच्या शुभ हस्ते या होणाऱ्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. आणि मान्यवर आल्यानंतर आता दोन्ही कर्णधारांचं आपण स्वागत घेणार आहोत, आगमन घेणार आहोत आणि ते आगमन होत असताना सगळ्यांना विनंती आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण दोन मावळे आता मैदानाच्या आतमध्ये येतील जे आपापल्या संघाची धुरा सांभाळणार आहेत. सो जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात निर्मल सम्राट आणि ऋतू इलन डोंगरपाडा या दोन्ही संघाच्या कर्णधारांचं. डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या दोघांच्या माहितीसाठी थँक्यू. दोघांच्या माहितीसाठी DCC एका बाजूला दुसऱ्या बाजूला NPL आहे. कोण कॉल करणार? चालेल चालेल हो गडबड आहे. DCC असा कॉल NPL आलाय. मी नरेशजी मेहर साहेबांना विनंती करेल की आपण स्थानापन्न व्हायचं. धन्यवाद आम्हाला जॉईन झाल्याबद्दल. निर्मल सम्राटने टॉस जिंकलाय. यश निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. मावळ्याच्या लुकमध्ये मैदानात आलेला आहेस म्हटल्यानंतर ती एनर्जी ती ताकद आणि तो जोश आम्हाला बघायला मिळेल का? हो नक्कीच. गेल्या वर्षी महाराजांचा होता आय थिंक आणि यावर्षी म्हणजे खूप आपल्या असोसिएशनमध्ये खूप वेगवेगळं वरच्या लेवलला टुर्नामेंट चालू आहे आणि कॉम्पिटिशन वाढत चाललं आहे. तर सो मजा येईल खेळायला. इथं आल्यानंतर कसं वाटलं यावर्षीचं आयोजन? यावर्षीच्या आयोजनामध्ये नवनवीन गोष्टींचा जसा सहभाग आहे खास करून टॉस का बॉस त्यानंतर जयेश घरची इतकी चांगली फ्रेम मॉडेल आहे एंट्री गेट झालं किंवा बाकी सर्व बाबी काय सांगशील आयोजनाबद्दल? गेल्या वर्षी पेक्षा यावर्षी अजून थोडी चांगली टुर्नामेंट आहे आणि आम्ही लास्ट टाइम क्वालिफायरच्या मॅचला हरले तो आम्ही अजून यावर्षी पुढे जाण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही आमचा बेस्ट देऊ. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. तुषार खूप दिवसानंतर मैदानामध्ये उतरल्यात. प्रॅक्टिस तर चालू आहे पण आज कशा प्रकारचा खेळ आम्हाला बघायला मिळेल आणि किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त 35+ करण्याचा प्रयत्न करू. इथं आल्यानंतर कसं वाटलं नवापूरचं यावर्षीचं आयोजन? आम्ही तर फर्स्ट टाइम खेळतो इकडे पण जिंकू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. दोन्ही संघांना फ्रूट बास्केट कुठे गेले? चला या फ्रूट बास्केट. खेळा हेल्दी, खा हेल्दी, रहा हेल्दी असा संदेश या फ्रूट बास्केटद्वारे दिला जाणार आहे. त्याच्यामध्ये काही सॉफ्ट ड्रिंक सुद्धा आहेत. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा.
धन्यवाद. दोघांनीही तयारीला लागायचंय. नाणेफेकीचा कौल झाला. नाणेफेकीचा कौल निर्मल सम्राटने जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केले ऋतू 11 डोंगरपाडा या संघाला. दोन्ही संघांकडे चांगला असा ताफखाना आहे, म्हणजे तोफखाना आहे. तो बॅटर्स बॉलर्स या सगळ्यांचा एक्सपिरियन्स टीम आहेत आणि त्यामुळे यांच्यामधील द्वंद्व बघण्यासारखं असणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. डोकरादेवी क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग पर्व 2 स्टेट युन विथ पाटील नेटवर्क. नादी लागले त्यांचे 12 वाजले, नादी लागले त्यांचे 12 वाजले, झाले सारेच छुमंतर. सुकेश टाकी एक नंबर, निलेश पाटील एक नंबर, नका चौकन भिवंडी लाई डेंजर. सुकेश टाकी एक नंबर, नका चौकन भिवंडी लाई डेंजर. नादी लागले त्यांचे 12 वाजले. खूप चांगलं गीत, खूप चांगलं गीत. त्या अगोदर मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच ऋतिक पागी बाबा आपण या. लगेचच आपण ठरले आहात या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. खूप चांगली बॅटिंग, 12-22 26च्या चेस मध्ये. क्या बात आहे, 22 धावांची खेळी असे. चला ऋतिक बागी बाबू कुठे आहेत, आपण या प्लीज. खूप चांगली बॅटिंग, 26च्या पाठलागला. 12 चेंडू मध्ये 22 धावांची खेळी मैदानाच्या आतमध्ये केली आणि ते ठरले होते या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. चला बाबू आले. त्यानंतर ड्रीम वर्ल्ड रिसॉर्टचे मालक नरेश मेहर साहेब यांच्या शुभहस्ते मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देऊन गौरव करत जे टी शर्ट जे पंपशॉट केलं गेलं होतं सी कॉस्ट, सचिन वैती यांच्याकडून जे टी शर्ट जे पंपशॉट केलं गेलं होतं सी कॉस्ट मॅन ऑफ द मॅचचे काय डॅशिंग डायनामिक जर्सी आपण ती पाहताय. आणि ड्रीम वर्ल्ड रिसॉर्टचे मालक नरेश मेहर साहेब यांच्या शुभहस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन ऋतिक पागी बाबू यांचा गौरव केला जातोय. नेक्स्ट मॅचला झाले सुरुवात, या ऐकूया भरत सरांना. चला या दोन्ही संघ पटापट लगेच, आपल्याकडे वेळ खूप उशीर आहे. निर्मल सम्राट एनसीसी आणि त्यांच्या अगेन्स्ट दोन्ही संघांना विनंती, आपला एक एक खेळाडू पाठवा. एक्स्ट्रा प्लेयर लगेच पाठवायचं. बघा आतमध्ये आल्यानंतर टायमर स्टार्ट होतो, त्यामुळे आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्यायची. जास्त वेळ न दबडता आपण त्वरित फिल्डिंग लावून घ्या. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026चा थरार आणि या थरारामध्ये आजचा दुसरा दिवस डे 2 आणि डे 2 ची ई ग्रुप मधील दुसरी मॅच आपले भेटले ते निर्मल सम्राट वर्सेस ऋतू 11 डोंगरपाडा. डोंगरपाडा वर्सेस निर्मल. आम्ही गाजवतो रण मैदान, डोकरा देवाच्या आशीर्वादान. आम्ही गाजवतो रण मैदान, आम्ही डॅशिंग हो रणनीती. हे आदिनांत अशा शिवाचे त्रिशूळ आम्ही त्या भैरवाचे. आम्ही निळकंठ विष पिऊन मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून. चंडीची ती प्यास मराठे, दुर्गेचे ते हास्य मराठे. इसेला अडवा जाऊ नको रे फाडून. हे आदिनांत अशा शिवाचे त्रिशूळ आम्ही त्या भैरवाचे. आम्ही निळकंठ विष पिऊन मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून. चंडीची ती प्यास मराठे, दुर्गेचे ते हास्य मराठे. इसेला अडवा जाऊ नको रे फाड. दिशेने दाखल झालेली आहे. सो टायमर ऑन होईल. फलंदाज आपण त्वरित आपली पोझिशन वरती या.
सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल. 2 घातक फलंदाज ऋतू इलन डोंगरपाडा संघामधून प्रवीण पाटील म्हणजेच पप्या आणि त्यांच्या साथीने अमर ही जोडी मैदानात आली आहे. अमित राणे बॉलिंग मार्क वरती तयार. निर्मल सम्राट कडून लेट्स प्लेचा इशारा पंचांकडून आलाय. पहिला बॉल या मॅच मधला. पहिल्या बॉल वरती सन्मान दिलाय. सिंगल धाब्यासाठी खेळलंय. एका धाब्याने धावफलक त्याची सुरुवात होताना पाहायला मिळतीये. ऋतू इलन डोंगरपाडा जसं मगाशी तुषारने सांगितलं खूप दिवसानंतर आम्ही स्पर्धा खेळतोय आणि सर्वात मोठी गोष्ट या मैदानावरती पहिल्यांदा खेळण्यासाठी आलोय. त्यामुळे आम्ही खूप एक्सायटेड आहोत आणि ती एक्साइटमेंट कशी आहे किती आहे हे या मॅच दरम्यान आपल्याला बघायला मिळेल. पण निर्मल सम्राट मागील वर्षी क्वार्टर फायनलमध्ये आव्हान संपुष्टात आलं होतं. यश वैद्यने सांगितलं की या वर्षी तिथून पुढे जाण्याचा प्रयत्न करू, परंतु पहिली मॅच जिंकणं, दुसरी मॅच जिंकणं, क्वालिफाय होणं आहे. त्यामुळे त्यांची सुद्धा इच्छा आहे या मॅचला जिंकण्याची आणि दोघांच्या इच्छेमधून कोणाची इच्छा पूर्ण होणार हे आपण पाहणारच आहोत. 3 चेंडू आणि 3 धाबा धावपलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ असताना अजूनही 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. सर्वांच्या माहितीसाठी पॉवर प्ले हा प्रत्येक इनिंग मध्ये असणार आहे. म्हटल्यानंतर फलंदाजांना तो पॉवर प्ले घेणं गरजेचा. 1 ते 3 षटकांमध्ये तुम्हाला तो पॉवर प्ले घ्यायचा आहे. पॉवर प्ले घेत असताना 2 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये राहतील. एक ऑफ साईडला एक ऑन साईडला. एका बाजूला 2 तुम्ही लावू नाही शकत. जर का 3 षटकामध्ये पॉवर प्ले नाही घेतला तर 4थ्या षटकामध्ये तो घेता नाही येणार. तो पॉवर प्ले रिमूव्ह केला जाईल. अमित राणे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत पप्यासमोर. हलक्या हाताने ऑन साईडला खेळलंय. चेंडूला एका धाब्यासाठी पाठवलं. सिंगल आली. एक धाब येते आणि एक धाब आल्यानंतर धावफलक पुढे जात असताना 5 धाबांवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. शेवटचा आणि अंतिम चेंडू अमर याचा पवित्रा काय असणार आहे. हो यावेळेला गॅपमधून चेंडूला वेगाने पाठवून दिला. इनसाइड आउट सीमा रेखा पार. प्रज्वल पुकळ्याच्या जवळून चौकार. दारान गो आई वातई दयेच पाणी तुझी दारान गो आई वातई दयेच पाणी माझी डोंगरची राणी आहे आई जीवदानी माझी डोंगरची राणी आई जीवदानी माझी डोंगरची राणी. ते पहिलं षटक संपलं. शेवटच्या चेंडूवरती अमरने आपला क्लास दाखवत असताना चौकार दाखवलाय. 4 धाबा आल्यात. पहिलं षटक संपलं. दुसऱ्या षटकामध्ये अजित सुर्वे एक मोठं नाव निर्मलच्या क्रिकेट मधलं बॉलिंग मार्क वरती येत आहेत आणि त्यांच्या समोर पप्या ज्याने एका धावेने स्ट्राईक रोटेट केली. अमरला पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती आणलंय. अमरला ओव्हरआर्मचं क्रिकेट खेळताना खूप वेळा पाहिलंय पण अंडरआर्म क्रिकेटमध्ये मागील वर्षापासून त्याने आपली झलक आणि चुणूक दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आतमध्ये येणारा चेंडू अमितच्या हातामध्ये जातोय. कोणती धाव नाही. डॉट बॉल. बिग बॅश म्हटलं की पहिली मॅच जिंकणं खूप गरजेचं असतं. गॅपमधून आणि यावेळेला दोघांची तारंबळ उडाली आहे. पॉन्टिंग पवार आणि यश वैदी यांच्यामध्ये झालेली ती धडपड आणि चेंडू बाहेर गेल्याकडे ते बघितलं जाणार. रेफर केलं जाईल. कोणत्याही प्रकारचा कोणत्या संघावरती अन्याय नाही होणार यासाठी आमचे दोन्ही पंच चेक करू इच्छित आहेत. पाय कुठे होता, हात कुठे होता, त्यावेळेला झूम केलं जाणार आहे. अगदी जवळून बघितलं जाईल. मायक्रो लेवलवरती हे चेक केलं जाणार आहे की कशा पद्धतीने हा चेंडू आतमध्ये ढकलला गेला आणि त्यावेळेला हात कुठे होता, पाय कुठे होता. ओ इधर बहुत बड़ा मिस्टेक हो सकता है. ये एंगल बहुत इंपॉर्टेंट. ओहो चेंडू सीमा रेखा पार. चौकार.
हात मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होतंय. सुप्रसिद्ध गणेश प्लायवूडचे ओनर आदरणीय गणेशभाई यांचे या ठिकाणी आगमन होते. विशेष अतिथी आणि या विशेष अतिथींचं आगमन, त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात. गणेश प्लायवूडचे आदरणीय गणेशभाई यांचं या ठिकाणी आगमन होतं, ज्यांच्या माध्यमातून भरघोस सहाय्य योगदान या स्पर्धेला लाभलंय. डोकरादेव क्रिकेट क्लब आणि नवापूर ग्रामस्थ आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आपल्याला विनंती आहे गणेश सर की आपण व्यासपीठावरती येऊन आदरपूर्वक स्थानापन्न व्हावं. आदरणीय गणेश सर, गणेश प्लायवूडचे ओनर, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलंय. त्यांचं आगमन होत असताना सर्व नवापूर ग्रामस्थ मी विनंती करेल गणेशभाईंना की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. त्यांच्या सोबतीला उपस्थित सर्व मित्र परिवार आपण सुद्धा व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक स्वागत नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 मध्ये. चला मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळूयात. आलेल्या पाहुण्यांच्या माहितीसाठी निर्मल वर्सेस डोंगरपाडा अशी मॅच मैदानाच्या मॅच चालू आहे. अमर बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलंय, रनआउटची संधी, फलंदाज अमर बाद. किशोरदादांच्या एंट्रीला गाणं वाजवलं का मयूर? किशोरदादा पाटील यांचं मैदानाच्या आतमध्ये आगमन आणि एंट्री सॉन्ग. आणि त्याचबरोबर गणेश सर व्यासपीठावरती आले आणि बक्षीस नाही लागणार असं होऊ शकत नाही. आणि गणेश सरांनी बक्षीस लावले लगातार 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला टॅप केला, एका धाब्यासाठी खेळलाय, चांगली फिल्डिंग चारुदत्त पाटीलची. चेक केला जाणार आहे. पाय बाहेर गेला का ते सुद्धा चेक केलं जाईल. अनेक गोष्टी आहेत आणि आता थोडा हा मोठा संभ्रम आहे, त्यामुळे त्याची क्लिअरिटी किंवा किती वेळ थांबवायचे, जी कधी थांबत नाही कोणासाठी. सुप्रसिद्ध गणेश प्लायवूड आणि त्याचे ओनर गणेश सर या ठिकाणी आलेले आहेत. आणि ते आल्यानंतर लगातार 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस लावण्यात आलंय. या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून सुद्धा खूप मोठं योगदान. येस, फ्रंटलाईन कॅमेरा. येस, आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे. बघा अंडरआर्मचं क्रिकेट किती प्रगत झालं, म्हणजे तुम्ही कोणतंही पाऊल उचलत असताना तुमच्याकडून काय चूक होते काय नाही यासाठी टेक्नॉलॉजी आहे आणि त्या टेक्नॉलॉजीद्वारे दाखवण्याचा प्रयत्न DCC द्वारे केला गेलाय. यावेळेला बाहेर निघणारा चेंडू, पप्याने त्याला लेट कट करायचा प्रयत्न केला आणि पप्या बीट होत असताना येतोय डॉट. षटक क्रमांक 2 संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक किती धावा आहेत? 15. एका गड्याच्या मोबदल्यात टीम ऋतू 11 डोंगरपाडा. काजळ लावून आले मी आज, असं नका बघू अहो येते मला लाज. केला शृंगार आज घातला साज, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोरनीशी चाल. पॉवर प्ले, तिसरं षटक पॉवर प्लेचं. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेतले गेलेत. किशोरदादा पाटील
एका बाजूला दुसऱ्या बाजूला पप्या, बॉलिंग मार्क वरती यश मोहिती. चांगलं बॅटल रंगेल. विखुरलेलं क्षेत्ररक्षण आता थोडंसं कॉम्पॅक्ट झालंय. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल लेग बायच्या रूपाने पंचांनी एक धाव घोषित केली आहे. सिंगल धाव आलाय. सिंगल धाव आल्यानंतर आता पुढील हो समोर पॉन्टिंग पवार दी पावर फिल्डिंग मध्ये त्याने दाखवले. खूप दिवसानंतर आल्यानंतर चांगल्या फिल्डिंगचा नजारा त्याने पेश केला. डॉट आलाय. कोणत्या प्रकारे धाव घेऊ शकलेले नाहीयेत पप्या आणि किशोरदादा पाटील, त्यामुळे निर्धाव. 2 चेंडूवर फक्त एकच धाव यशने खर्च केले पॉवर प्ले मध्ये. म्हणजे पॉवर प्ले मध्ये कमाल ही दिसून आले निर्मल सम्राटची. हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक धाव येते. मोठं आक्रमण जे काल आपल्याला बघायला मिळत होतं तसा आज कोणत्याही संघाचा पवित्रा दिसलेला नाहीये, कारण तितक्या मोठ्या धावांच्या मॅचेस आपल्याला बघायला नाही मिळाल्यात. ओहो डिशी चेंडूला अडवलं जरूर निशांतने आणि जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत एक धाव येते. सिंगल. एक चौकाराची प्रतीक्षा जरूर असणार आहे, कारण 2 षटकं ज्या वेळेला संपली त्यावेळेला 15 धावा होत्या. त्यामुळे त्या मोमेंटमला कायम ठेवण्याचा प्रयत्न. आतमध्ये चेंडूला ढकललंय. एक धाव कंप्लीट. पुन्हा एकदा निशांत किनी त्यानं चेंडूला अडवलं. चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत एक धाव सहज पूर्ण झाली आहे. व्यासपीठावरती गणेश सरांचं आगमन झालंय. लगातार 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे गणेश सरांकडून. टॅप केलंय नाही. इथे फक्त सिंगल. एक धाव येते. 20 धावा. 3 षटकाचा खेळ संपलाय. अजूनही शेवटचं षटक बाकी. या ऐकूया तोपर्यंत डीजेला. देवा माझे देवा तुझा केला धावलाई रे. हे देवा माझे देवा तुझा केला धावलाई रे. डोकरा देवाचा जागर मांडलाई रे. डोकरा देवाचा जागर मांडलाई रे. देवाचा जागर मांडलाई रे. डोकरा देवाचा डोकरा देवाचा जागर. आणि काल बघा ज्यावेळेला पहिली मॅच होती त्यावेळेला पहिल्या मॅचच्या दोन्ही संघ डोकरा देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. टीम साहेबांनी 59 धावा उभारल्या होत्या. विक्रमी धावा कालच्या दिवसामध्ये पहिल्या ए ग्रुपमध्ये आपल्याला बघायला मिळाल्या होत्या. ऑन साईडला चेंडू निघून गेलाय. मुबस्सिर त्या ठिकाणी होते. चेंडूला नाही अडू शकलेत. एक धाव तोपर्यंत कंप्लीट झाली. सिंगलने धाव फलक पुढे जाते. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. सर्वे चिपट बॉलिंग मार्क वरती. समोर डाऊन द ग्राउंड चेंडूला अडवलंय. कोणत्याही प्रकारे धाव नाही आणि त्यामुळे डॉट बॉल. पप्या पुन्हा एकदा अपयशी ठरलाय. चौकार लागवण्यापासून यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर निघणारा चेंडू बाहेर कट होत होता आणि त्याच्यावरती बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव. दडपण वाढत चाललंय, कारण जो 2चा फासला होता जवळजवळ मिटला गेलाय. आता इथून एखादी बाउंड्री ही ऋतू 11 डोंगरपाड्याची गरज. पण वाईड आलाय ते सुद्धा काय कमी नाही आहे. वाईडचा चेंडू म्हणजेच तुम्हाला एक धाव बक्षीस स्वरूपाने मिळणार. चेंडू ग्राह्य नाही धरला जाणार. आणि असा असताना सर्वेश पुन्हा एकदा पुढील चेंडू बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. एका धावेसाठी चेंडू जातो. सिंगल धाव येते. एका धावेने पुन्हा एक धाव फलक पुढे जाईल. लगातार 3 चौकारांसाठी गणेश सर यांच्याकडून बक्षीस होतं. गणेश प्लायवुड विरार. हा जर का गणेश प्लायवुड म्हटलं की चांगलं उत्तम दर्जाचं उत्तम क्वालिटीचं फर्निचरचं सामान तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. विरारमध्ये सुप्रसिद्ध असं ठिकाण आहे. ज्यांना कोणाला घराचं इंटिरियर करायचं असेल, दुकानाचं करायचं असेल किंवा अजून काही इंटिरियरच्या गोष्टी करायच्या असेल, तुम्ही बिंदास निश्चिंत होऊन तुम्ही गणेश प्लायवुडमध्ये जाऊ शकता. तुम्हाला उच्च प्रतीचं सन्मायिका म्हणा किंवा लाकूड म्हणा तिथून तुम्हाला मिळेल. चांगल्या चांगल्या वस्तू. हो यावेळेला रनआउट. फलंदाज बाद. देवलान शोभतोय देव माझा छान. करतोय गावाचं रक्षण. 23 धावा झाल्या. 24 धावांचं लक्ष आहे. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा.
ऋतुविलन डोंगरपाडा चांगल्या सुरुवातीनंतर चांगला कमबॅक शेवटच्या 2 बॉलरनी केलाय आणि त्यामुळे फलंदाजीमध्ये तितक्या धावा दिसलेल्या नाही जितक्या अपेक्षित होत्या. 24 धावांची गरज आहे 24 चेंडूंमध्ये. गणेश प्लायवूड मगाचपासून आपण त्याच गोष्टी चर्चा करतोय कारण तुमची साथ आमचा भरोसा, तुमच्या मागणीला आमचा सप्लाय, तुमच्या डिमांडच्या अगेन्स्ट आमचा सप्लाय हा नेहमीच उपयुक्तने प्रभावी राहतो असं सांगत असताना फर्निशिंगच्या दुनियेमधील एक दिग्गज नाव आपल्या विरार नगरीमधील गणेश प्लायवूड आणि त्याचे ओनर आदरणीय गणेश सर व्यासपीठावरती आहेत. त्याने बक्षीस लगावलंय लगातार 3 चेंडू आणि 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस. मोठ्या प्रमाणात नवापूर ग्रामस्थ सुद्धा या स्पर्धेचा आनंद लुटतायत आणि ही सर्वात मोठी क्रिकेटची मेजबानी आपल्या सर्वांसाठी नवापूर ग्रामस्थ आणि DCCचे सर्व खेळाडू येतात. गणेश प्लायवूड बघा शॉप नंबर 8-9 युनिक रोशनी शॉपिंग कॉम्प्लेक्स आगाशी रोड विरार वेस्ट हा त्याचा ॲड्रेस आहे. ज्यांना कुणाला घरच्या घरगुती वस्तू किंवा जे काही इंटेरियर करायचं असेल तुम्ही निश्चित या ठिकाणावरती जाऊ शकता. लगेच फलंदाज आलेले आहेत मुबशीर आणि यश वैती ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. यश वैती स्ट्राईक एंड वरती आपल्याला बघायला मिळतील आणि त्यांच्या साथीने मुबशीर अपकमिंग यंगस्टर आहेत आणि दोन्ही खेळाडूने क्रिकेटच्या ऑल फॉर्मॅटमध्ये आपली एक ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय आणि आज या नवापूर नगरीमध्ये येत असताना काय 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 खेळाचं निहाल, काय सुंदर फिल्डिंग केली आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, 24 चेंडू 24 धावा आणि त्याच्यासाठीचा संघर्ष बघण्यासारखा असणार आहे. डोंगरपाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रॅक्टिस होते, सराव होतो आणि त्यामुळे या 24 धावांना कसं वाचवायचं हे या सगळ्यांना माहीत आहे. हलक्या हातानं पुश केलंय, चेंडूला पाठवलं डिक्लेअरच्या दिशेने 1 धाव. लगातार 3 चेंडू आणि 3 चौकारांसाठी गणेश सरांकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. गणेश प्लायवूड त्यांच्या माध्यमातून ते बक्षीस आहे. समोर डाऊन द ग्राउंड चेंडूला अडवलं आहे तुषार तामोरे. 3-4 वर्ष जर तुम्ही मागे जाल तर तुषार तामोरे, प्रतीक आडमाने ही सारी नावं होती जी 2 मिड ऑन मिड ऑफ मध्ये चांगली फिल्डिंग करायची आणि तुषार पुन्हा एकदा ती आपली फिल्डिंगची ओळख जागी करत असताना दिसलाय. परंतु किशोरदादा पाटील या सगळ्यांना घेऊन ऑन साइडला बॅकफुट आडव्या बॅटने केला ड्राईव्ह. मुबस्सीरच्या बॅट मधून येतोय चौकार. देवलान शोभतोय देव माझा छान करतोय गावाचं रक्षण. डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाय रे. डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाय रे. चौकाराला 4 धावा आल्या आणि 4 धावा आल्यानंतर धावफलक वेगाने वाढलं. 7 वरती जाऊन पोहोचलंय. 5 मध्ये 7 शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. मुबस्सीर वन ऑफ द फायनेस्ट क्रिकेटर. लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट खूप कमी, पण लेदर क्रिकेटमध्ये मुबस्सीरची वेगळी कमांड आहे आणि तो आता अंडर बॉक्समध्ये आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करतोय. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 16. हे ब्रदर कवर चाललास? हे मावरा घे, हे ताजा आहे ताजा, बर्फांचा नाही. हे जा. थँक्यू डीजे. प्रमोद पाटील नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती येतोय. वन ऑफ द एक्सपिरियन्स प्लेयर, जुना जाणता खेळाडू आणि अनुभव असणारा असा खेळाडू, ज्याची एक काळ होता या गोलंदाजा त्यावेळेला त्याच्या गतीची, त्याचा कंट्रोलचा
2 चेंडू 2 धावा, 3 धावा, एक वाईट आला होता. प्रमोद यांच्यासमोर मुबस्सीर. ओ यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू, कुसळी घेणारा चेंडू आणि त्याच्यावरती निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे आणि त्यामुळे प्रमोद पाटील यांचा सुद्धा कॉन्फिडन्स वाढलेला असणार आहे. ओ ओ यावेळेला काय, कोणती धाव मिळणार नाहीये. बॅक टू बॅक 2 डॉट आलेत आणि आता या मॅच मध्ये वेगळा टर्न. समोर खेळायचं होतं. चांगली फिल्डिंग पप्याची. बरोबर गॅप बघून फटके मारण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु हे सर्व खेळाडू पप्या, सरफराज, अमर, निहाल ही जी मंडळी आहे ती कुठेही एरर सोडत नाहीत. आणि शाहिरे सुद्धा आहे, त्यामुळे बाउंड्री पार करणं थोडं डिफिकल्ट टास्क आहे. यश डाऊन द ग्राउंड. हो हाताला लागून. चांगली फिल्डिंग. शेवटच्या क्षणाला बॅक केलं. चेंडूला सिंगल आली. षटक संपलं दुसरं. 13 धावा धावपलकावरती. येस, कशाच्या स्टेपचा चेक केला जाणार. कुठून तरी नाण्याचा आवाज येतोय. चला चेक केलं जाईल. आमच्या पंचांनी बघा कशा पद्धतीने फटका मारला होता आणि मारत असताना काय पोझिशन होती. एक धाव. तर मंचावरील उपस्थित मान्यवर त्यांचा सन्मान आपण थोड्याच वेळात करणार आहोत आणि त्यासाठी येस पॉवर प्ले घेतला गेला आणि त्यामुळे पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये आणावे लागतील. एक कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपायला जातो बघितलं जाणार आहे. टायमर ऑन आहे, त्यामुळे त्याची सुद्धा खबरदारी बाळगायची आहे. चला पप्या पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी तयार आहेत आणि त्यांच्या समोर यश वैदी. 12-13 झालेत. 12-11ची गरज आहे. 12-11 आणि त्याच्यासाठीचा आता संघर्ष कसा होतोय. सन्मान दिला गेला. एका धाब्यासाठी चेंडूला पाठवलं. सिंगल आली आणि सिंगल नंतर स्ट्राईक रोटेट. मुबस्सीरला काय सांगितलं गेलं यश कडून ते सुद्धा पाहिलं जाणार आहे. विथ प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये खेळ हा निर्मलच्या दोन्ही खेळाडूंचा आपल्याला बघायला मिळतोय. निर्मल सम्राट सिंगल लगातार 2 चेंडू आणि 2 धावा आल्यात. आता येणारे 4 चेंडू निर्णायक आहेत, महत्वाचे आहेत आणि त्या 4 चेंडूंमध्ये बघूयात कशा प्रकारे सामना केला जातोय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला आतमध्ये ढकललंय. शुभम ऑन साइडला. ओ व्हॉट अ शॉट. आणि तितकीच चांगली फिल्डिंग. वेगवान फटका किशोरदांच्या हाताला लागून गेला, पण अमरने खूप चांगली चपळाही दाखवली आणि एका हाताने चेंडूला आतमध्ये ढकललं. नशिबाची साथ देत असताना हा चौकार हाडलाय, पण एक धावून कंप्लीट केली आहे. अजूनही एक बॉलचा एका धावेचा गॅप आहे. ड्राईव्ह केलंय समोर. अनिश चेंडूला आढून नाही फेकी करू शकलाय. सिंगल धाव येते. 1-1-1 धाव पुढे जात असताना 18 शेवटच्या अंतिम चेंडू बाकी. 18 वरती धावपल घेऊन थांबलंय. 24 धावांची मॅच आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी कोणत्याही प्रकारे 34, 44, 64, 54 अशा काही धावा नव्हत्या. या 24च धावा आहेत आणि त्याच्यासाठीचा संघर्ष मैदानात चालू आहे. लास्ट बॉल, शेवटचा बॉल टॅप केलाय. चेंडू निघून गेलाय. एका धावेसाठी सिंगल. षटक क्रमांक 3 संपलं. पॉवर प्लेचं षटक संपलंय. आता 6 चेंडू आणि 5 धावेंची गरज हा सामना जिंकण्यासाठी निर्मल सम्राट या संघाला.
तुषार तामोरे शेवटच्या अंतिम षटक हाताळण्यासाठी तयार होतात. स्ट्राईक एंडवरती मुब्बा विकेट नाही गेली. निर्मल सम्राटने विकेट सांभाळून ठेवली आहे म्हटल्यानंतर या धावा बनवण्यासाठी त्यांच्याकडे खूप सारा ऍडव्हान्टेज आहे. 6 मध्ये 5 ऑन साइडला पहिलाच बॉल फलंदाज बाद गॉन. किरशी खरी किरीटा परी किरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा गौला तारा तिमीर हरा करता शिवाजी राजा गौला तारा तिमीर हरा करता शिवाजी राजा. लगातार 3 विकेटला गणेश प्लायवुड यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. बघा व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय गणेश सर, गणेश प्लायवुडचे सर्वेसर्वा, गणेश प्लायवुडचे ओनर, फर्निचरच्या दुनियेमधील ब्रँड म्हणजेच गणेश प्लायवुड आणि ते या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आणि ते असताना त्याने लगातार 3 विकेटसाठी बक्षीस लावलंय आणि असं असताना आता ती लगातार 3 विकेटची आशा कुठेतरी मावळली आहे. कारण चारू दत्त पाटीलने एका धावेसाठी चेंडूला खेळलं, सिंगल आली. आता 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. टॉस झाला त्याच वेळेला म्हटलं होतं की 2 एक्सपिरियन्स टीम आहेत, त्यामुळे यांच्यामधील संघर्ष बघण्यासारखा असणार आहे, यांच्यामधील सामना बघण्यासारखा असणार आहे, यांच्यामधील भिडंत बघण्यासारखी असणार आहे. आणि ही भिडंत आपल्यासमोर सादर होत असताना एका धावेसाठी यशने खेळलं, सिंगल आली आहे. एका धाव्याने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. डोकरादेवी क्रिकेट क्लब त्यांच्या वतीने आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग मंथन रेसॉर्टचे ओनर आदरणीय अरुणजी तांडेल यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल अरुण तांडेल साहेबांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. मोठा फटका इनटू द गॅप फॉर शारुदत्त पाटीलने आपल्या ओन स्टाईलनं मॅचला फिनिश केलं. सामना संपला, सामना जिंकला निर्मल सम्राटने आणि पराभवाच्या छायेमध्ये संघ जातोय ऋतू इलेव्हन डोंगरवाडा. पण जो काही संघर्ष ऋतू इलेव्हन डोंगरवाडाने केला तो सुद्धा कौतुकास्पद आहे. 24 धावांचा बचाव करण्यासाठी शेवटच्या षटकापर्यंत झुंज दिली, त्याबद्दल आपलं सुद्धा कौतुक. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच हा किताब दिला जाणार आहे. त्या अगोदर दोन्ही कर्णधार आपण टॉससाठी या. मैदानाची आखणी करून घ्यायची आहे. चला टॉस. जीवदानी माऊली विपक्ष निर्मल सम्राट, दोन्ही कर्णधार टॉससाठी या. एक मिनिट थांबवतोय. त्या अगोदर दोन्ही कर्णधार लगेच या टॉस साठी. आणि मी आमंत्रित करतोय की गणेश प्लाऊडचे ऑनर गणेश साहेब यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस होणार आहे. एका बाजूला जीवदानी माऊली फुलपाडा, समोर निर्मल सम्राट एनसीसी. गणेश साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत.